तुम्ही मधुसूदन शास्त्री, उत्कृष्ट शिक्षक आणि आदर्श वाचक. हा आदी, ही प्रिया, हिची भेट झाली आधी. ही शुभ्रा, तुम्ही मिसेस वसुधा शास्त्री. आणि या कुसुमात्या. असे मी जादूगर असल्यासारखे पाहू नका. या घरातल्या माणसांविषयी मी क्षिप्राकडून इतकं ऐकलंय की आज पहिल्यांदाच भेटत असलो तरी आधी भेट झाली आहे असं वाटतंय मला. क्षिप्रा होतीच तशी खूप लाघवी. ती कधी आम्हाला परकी वाटलीच नाही. यामागे या वास्तूचा आपलेपणा आहे. शिवाय या घरातल्या माणसांचा, त्यांच्या स्वभावाचा या वास्तूवर परिणाम होत असतो. म्हणूनच क्षिप्राला हे घर आपल्या घरासारखंच वाटलं. कोणाची दृष्ट लागली पोरीला कोणाच ठाऊक. नाहीतर हे काय वय आहे का आयुष्य संपवून टाकण्याचं. मग इथे मुंबईत कामासाठी का आरामासाठी? नाही, तशी छोटी मोठी कामं आहेत, पण मुख्य काम तुम्हाला भेटणं हे होतं. आणि काय आहे, आराम करणं हे माझ्या स्वभावातच नाही. मी कुठे गेलं, काही जुन्या वस्तू पाहिल्या की चक्र सुरू होतं डोक्यात. जुन्या वस्तूंवरून मला आता असं आठवलं की मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. कुसुम? नाही, विचारू दे ना त्यांना. विचारा ना आत्या. काय? मी ना एक मूर्ती पाहिली होती, अशी जुनी पुराणी. क्षिप्राकडे त्याचा फोटोही होता. कुसुमात्या, मी बोललीये काकांशी त्याविषयी. तुला नंतर सांगते. हा नाही, थांब प्रिया. काय मूर्तीचं काय म्हणाल? काय कहाणी हो त्या मूर्तीची? म्हणजे ती मूर्ती म्हणजे देवीचीच मूर्ती आहे ना ती. हा, म्हणजे मग जर का देवीची मूर्ती असेल तर मग तिची पूजा कशी करायची? म्हणजे आरती वगैरे काही आहे का त्या देवीची? हा, फार मोठा गैरसमज आहे तुमचा. त्या मूर्तीचा इतिहास मोठा आणि विकृत आहे. आता इतक्या चांगल्या प्रसंगी त्याचा उल्लेखही नको म्हणून एवढंच सांगतो की ती मूर्ती घरात ठेवून पूजा अर्चा करण्याची नाहीये. कुसुमात्या, तुम्ही देवाचं खूप करता ना? चांगलंय, खूप चांगलंय. पण मूर्तीपेक्षा माणसातला देव पाहायला, माणुसकीची पूजा करायला लागलो तर मग मूर्तीची गरजच काय? अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही बसा बोलत. आम्ही जरा चहाचं वगैरे बघतो. वंस, तुम्ही खरं तर आमच्या वसईच्या वाड्याला एकदा भेट द्यायला हवी. अहो, मला बघायचंच आहे वाडा. आणि दीनानाथ शास्त्री नाही भेटायचंय मला. हो, तुम्ही कधी तुम्हाला वेळ सांगा, मी येईन ना तुमच्या बरोबर. मी घेऊन जाईन तुम्हाला. आदिनाथ आणि शुभ्रामधला हा गैरसमज माझ्यामुळे निर्माण झालाय. त्या दोघांमध्ये असं काही व्हावं या उद्देशाने मी ते केलंच नव्हतं. केवळ शुभ्रामध्ये असलेल्या पार्वतीबद्दल कुतूहल वाटतं म्हणून मी हे केलं. पण आता जे काही झालंय ते मलाच निस्तरायला हवं. पण कसं? विराजला सांगू? पण काय सांगू? मी शुभ्राच्या मनात डोकावत असताना मला तू आठवलास. याचा अर्थ त्याच्यासमोर कबूल करू की मला अजूनही त्याच्याविषयी काहीतरी वाटतं? नाही, हे शक्य नाहीये. पण मग काय करू? शुभ्राला भेटू, तिला सांगू,
पण तिने काही विचारलं तर काय सांगू? आणि तिच्यामधल्या पार्वतीला कशी फसवू? नाही, हाही मार्ग माझ्यासाठी बंद आहे. पण मग काय करू? हा गुंता तर सोडवायलाच हवा. पण अशा सफाईदारपणे की त्यात मी गुंता कामा नये. काय हो, कसला विचार करताय? इतिहासाची पुनरावृत्ती झाली असती तर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो शुभ्रा. अजून तोच विचार करताय? आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर मी अविश्वास दाखवला. एका अर्थी चांगलंच झालं. शंकांची जळमट दूर झाली. आता ती तयारच होऊ द्यायची नाहीये. नाही हो देणार, कधीच नाही हो देणार. विश्वास ठेव माझ्यावर. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. सुलेखा. थँक्यू सुलेखा. काय झालं? सांग ना, काय झालं? तुम्ही आता म्हणजे तुमच्या तोंडून आता चुकून सुलेखा निघालं. काय? अगं कसं शक्य आहे? म्हणजे त्या दिवशी जसं तू माय गॉड. हॅलो. आदिनाथ शास्त्री. हां, बोलतोय आपण. मी कोण बोलतेय हे महत्वाचं नाहीये, पण मी जे काही बोलतेय ते लक्ष देऊन ऐका. ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हॅलो, कोण आहात तुम्ही? आत्ता काही क्षणांपूर्वी तुम्ही जो काही विचित्र अनुभव घेतलात त्याविषयी बोलणार आहे मी. तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्हीच? हा काय प्रकार आहे? बोलण्यापेक्षा किंवा प्रश्न विचारण्यापेक्षा ऐकण्यावर लक्ष केंद्रित केलं तर ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे. हे बघा, काही क्षणांपूर्वी तुम्ही जे काही अनुभवलत
किंवा अशाच प्रकारचा अनुभव तुम्ही यापूर्वीही घेतला असेल. ऐकू येणाऱ्या किंवा दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी सत्य असतातच असं नाही. आणि काही सत्य अशी असतात की जी दिसतही नाहीत आणि ऐकूही येत नाहीत, कारण ती तुमच्या कल्पनाशक्तीच्या शेकडो मैल दूर असतात. आणि तुम्ही तुमच्या तर्कांच्या कसोट्या लावायला गेलात तर तुमच्या हाती संभ्रमाशिवाय काहीही येणार नाही, कारण तुमचे तर्क हे तुमच्या पूर्वीच्या अनुभवावर आधारित असतात. कोण आहात तुम्ही? तुम्ही तुमचं नाव का सांगत नाही? आणि आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध आहे? पुन्हा प्रश्नांची मालिका. सध्या एवढंच सांगते, यापुढे घडणाऱ्या अतर्क गोष्टींवर एकदम अविश्वास दाखवू नका. तुमच्या अंतर्मनाचा कौल जरूर घ्या. हॅलो हॅलो हॅलो. आदिनाथ, कोणाचा फोन होता? सांगा ना आदिनाथ, कोण होतं? कुठली तरी वाईट शक्ती नक्की कार्यरत आहे शुभ्रा. नक्की कार्यरत आहे. काय हो, काय झालं? काय नाही, झोप नाही लागत आहे. डोक्यात 1760 विचार चालू असतील, झोप कशी येणार? तसं नाहीये ग. तसंच आहे. अहो, मला सांगा, रात्र कशासाठी असते? दिवसभर विचार करून डोकं थकतं, ते शांत व्हावं म्हणून ना. रात्री सुद्धा कसले विचार करताय? मुद्दाम कोणी विचार करतं का? आपोआप येतात विचार डोक्यात. बर, आता डोळे बंद करा आणि झोपायचा प्रयत्न करा. झोपतो. अहो अहो, इतक्या रात्री कोणाचा फोन आहे? आता पुन्हा त्याचा नका विचार करू. बघा, आधीचा असेल, त्याचे ते फॉरेनचे क्लायंट्स असतात ना, अपरात्रीच येतात फोन. झोपा तुम्ही. आता कशी येते? नाही नाही, बरं झालं तुम्ही फोन केलात. हो, मी लगेच निघते. नाही, सकाळी नको, आत्ता निघाले तर सकाळपर्यंत पोहोचीन मी. आणि काका, थँक्यू. नाही, तसं नाही, तुमचा शेजारी आहे महिला म्हणून तुम्ही इथे निर्धास्त राहू शकता. ठेवते फोन. शुभ्रा, काय झालं अचानक पाहिजे? आदिनाथ, अचानक तिला त्रास व्हायला लागला. शेजारचे काका होते म्हणून बरं, त्यांनीच सगळी धावपळ केली. आता म्हणतात ते बरी आहे, पण ठीक आहे, शांत हो. काही होणार नाही, काही होणार नाही महिना, काही होणार नाही. शांत हो, शांत हो.
काही नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की. सगळं काही ओके नाहीये. मगाशी सुद्धा फोन येऊन गेला. मी जरा आधीला विचारतो. अहो पण आले मी. शुभ्रा तू टेन्शन घेऊ नकोस. आपण निघायचं का लगेच? मलाही वाटतंय निघावंसं, पण स्वप्नील सुद्धा इथे नाहीये आणि ऑफिसची सगळी कामं सोडून तुम्ही. तू त्याची काळजी करू नकोस. क्लायंट कुठे पळून जाणार आहे? आणि तुला वाटतंय ना, चल निघूया आपण. तू बॅग भर, मी आईबाबांना सांगतो. या. अरे आधी आई बाबा मी तुमच्याकडेच येत होतो आता. काय काय झालं? माईंकडनं फोन आला होता. काय? माईंची तब्येत जरा बिघडली आहे. अरे मग तुम्ही निघा. मी येऊ का बरोबर तुमच्या? शुभ्रा, इथली काळजी करू नकोस. वसुधाला येऊ दे बरोबर. गरज लागली ना तर माणसं हवीत परत तिला. नाही नको, कशाला तुम्हाला उगाच त्रास. अगं वेडी आहेस का तू? आपल्या माणसांचा त्रास होतो का? आम्ही आधी पुढे होतो. तिकडची परिस्थिती मी बघतो काय ते, आणि मग आपण ठरवू. मग तू एक काम कर, थोडेसे जास्त पैसे ठेव बरोबर. आणि पोचल्या इथे कळव काय ते. चला निघा तुम्ही. ए बाळा. शुभ्रा, अगं तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा अगदी निर्दोष सुटला. हो शेवटी सुटला एकदाच. हो कशात काय आणि लफड्यात पाय. अहो होतात चुका. शेवटी पोलीसही माणूस असतो की. हो पार्टी काय, पार्टी देऊया. हो अगदी जंगी पार्टी देऊ. हा कधी कधी. हो ठेवतो. हा बर. तर वजलवार साहेब, एक शेवटचा त्रास देणार आहे तुम्हाला. एक मिनिट. सकाळपासून बोला शृंगारपुरे, काय म्हणतंय वन विकास खातं? हा हो सुटला की सुटला ना. अहो शेवटी चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची सवयच असते पोलीस खात्याला. नाही पण सगळे पोलीस वाईट नसतात. वजलवार साहेब होते म्हणूनच आमचा अभिमान सुटला. हो त्याच्या केसालाही धक्का नाही लागला. हो तसाच्या तसा बाहेर आला. हो फक्त नाही चांगला माणूस आहे, चांगला वाट. या की घरी या ना घरी. घर तुमचंच आहे. हो कधी या. हो कधी या. ठेवू आता. हो बर. जरा पाणी पिऊ का? तू बोल रे यांच्याशी. मला जरा साहेबांशी बोलून घेऊ दे. कधीचे फोन. जा तू जरा. नमस्कार गायकवाड साहेब. आज पाणी सुद्धा फार गोड लागतंय. तर मी काय म्हणत होतो वजलवार साहेब, आता कोर्टाने तर अभिमानला निर्दोष ठरवलेला आहे. आता तुमची परवानगी असेल तर आम्ही इथून निघू का? परवानगी कसली मागता सरंजामे साहेब? अहो तुम्ही हुकूम करायचे. शेवटी आम्ही सेवक, तुम्ही मालक नाही का? नाही मी निघूया. येतो मी. पोलीस स्टेशन मधून जाताना येतो नाही, जातो म्हणावं. काय यायचंय परत?